जे नॉन IT वाले लोक आहेत ते स्विच करतात IT येतात, तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? नक्कीच प्रॅक्टिकली शक्य आहे, कारण खरंच तुम्ही मित्र बनून राहा तुमच्या मुलाचे. करिअरची गोष्ट आहे, तो काही लहान बच्चा नाही, त्याला पण कळते की जर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं करिअर जर नाही व्यवस्थित केलं तर त्याला काय लॉस होणार आहे. काही महिन्यांचा प्रश्न आहे, त्या महिन्यामध्ये प्लीज त्याचे मित्र बनून राहा. तुमचा मुलगा दुप्पट जोमाने मेहनत घेईल हे तुम्हाला स्वतःला पण जाणवली. प्रॅक्टिकल एखाद्या मित्रासारखा संवाद आपल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत करायचा. आजकाल काय झालंय, पालक आणि मुलं यांच्यातला संवादच हरपत चालला. मुलांना सपोर्ट असतो घराकडून, पण मुलींच्या बाबतीत जर कधी विचार केला तर त्यांना पण स्वतःचे स्वप्न असतात, त्यांनाही काहीतरी करू वाटतं, पण तिथे काही लिमिट्स घरच्यांकडून घालून दिलेल्या असतात. या काळानंतर तुझं लग्न झालं पाहिजे किंवा इथून तुला मुलं बघितले जाणार आहे, तर त्याच्या आधी कसं नियोजन करायला पाहिजे की स्वतःचं एक करिअर IT मध्ये सेट होईल. चांगली वर्किंग प्रोफेशनल मुलगी ही चांगली गृहिणी असू शकत नाही असं अजिबात नाही. आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन मुली ह्या दोन्ही बाजू खूप व्यवस्थितपणे पार पाडतात, जे कुठेतरी मुलांनाही कदाचित नाही शक्य होणार जर वेळ आली तर. का मागे ओढताय त्या मुलीचा? पालकांनी सतत तक्रार करत बसले की अरे झाली ना आता तुझी डिग्री, आता किती खर्च करायचा, झाली ना डिग्री, आता कधी तुला जॉब लागणार आहे, तुझ्या क्लासमधल्या किंवा कुठल्या तरी शेजारच्या याच्या मुलाला हा जॉब लागलाय, तुझं कधी, हे जर तुलना करत बसले तर ते कसं होतं, त्या मुलाला, त्याला स्वतःला जॉब नाही, ऑफकोर्स त्याला स्वतःला एक डाऊन फील होतं, लो फील होतं, हे टेन्शन. आणि याही उपर तिसरी भर जर पालकांची पडली की जिथे त्याला पालकांना पण उत्तर द्यायचंय, तर मग कुठेतरी त्या बिचाऱ्याची सगळीकडनं कोंडी होऊन जाते. या बाबतीत खूप जास्त चर्चा होतात की AI मुळे नोकऱ्या जाणार आहेत. जिथे आपल्याला ऍडच्या थ्रू दाखवलं जातं ना की अरे नाही हे डेव्हलप करतंय, हे टूल अख्खा कोडच डेव्हलप करतं, ते फक्त एक बेसिक साचा डेव्हलप करतं. कारण लॉजिक लावण्याचं काम, आपल्या क्लायंटचे रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून त्यानुसार सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं काम हा एका माणसाचा मेंदूच करू शकतो. फ्रेशर्स विद्यार्थी आहे ना, त्यांची अशी इच्छा असते की मी जॉब जॉईन करणार आणि मला वर्क फ्रॉम होम मिळणार. तर मग हे योग्य आहे का आणि त्यांच्या करिअरवर याचा परिणाम होतो का? कुठलीही कंपनी फ्रेशरला इमिडिएटली वर्क फ्रॉम होम शक्यतो देत नाही. पण ग्रामीण भागातला जर एखादा विद्यार्थी आहे आणि तो जर प्रयत्न करतोय, त्याचं स्वप्न आहे की मला IT करिअर करायचं आहे, पण त्यांना सहसा लवकर एक्सपोजर मिळत नाही, तर मग नेमकं काय अडचणी येतात? की फ्रेशर्स जे विद्यार्थी असतात त्यांना जॉब हवा असतो, पण कंपन्या असं म्हणतात की आम्हाला एक्सपिरियन्स बेस एम्प्लॉई हवे. फ्रेशर्सला प्रश्न पडतो की मग जॉबच मिळत नाही तर एक्सपिरियन्स कसा येणार? की यस, आपण कॉलेजमध्ये असतानाच आपला एक्सपिरियन्स चालू करू शकतो. की बरेच लोक असं करतात की फेक एक्सपिरियन्स लावून आपला विद्यार्थी पुढे ढकलतात, पण त्याचा प्रॉब्लेम मग त्यांना कंपन्यांमध्ये यायला लागतो. कंपनीच्या इनिशियल याच्यामध्ये नाही पकडला गेला व्हेरिफिकेशनमध्ये, पण क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये पकडला गेला. आणि मी असं म्हणेल की त्याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं, त्याला बाहेर काढण्यात आलं असं पण नाही. तो मुलगा इतका डिप्रेशनमध्ये गेला होता. सिच्युएशन अशी की तो या क्षणी त्याच्या बायकोलाही नाही सांगू शकत आहे की त्याच्या सोबत काय चुकीचं घडलं किंवा त्याने काय चुकीचं केलं. ते कुठले स्टुडंट हा विचार करतायत की फेक एक्सपिरियन्स लावून आरामात मी सगळं सर्व्हाइव्ह करेल, माझ्या पालकांना असं वाटतं की चला लाखो रुपये एकदा द्या, फेक एक्सपिरियन्स मिळवा. असं होत नाही. ते जे कंपनीचे HR रिक्रुटर व्हेरिफिकेशन टीम आहेत ना, ते तुमच्यापेक्षा 10 पट पुढचे, कारण ते त्यांच्यासाठी दररोजचं काम आहे. तुम्ही आयुष्यात एकदा फेक एक्सपिरियन्स लावण्याचा विचार करताय ना, दररोज ते त्यांचं काम आहे. आणि ट्रस्ट मी, ते तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षाही 10 पट पुढचा विचार करून बसलेले आहेत. म्हणजे बरेच क्लासेस पण असं करतात की विद्यार्थ्यांना रेडी करणार आणि फेक एक्सपिरियन्स लावून पुढे ढकलतात. हा, पण हे चुकीचं आहे ना. पकडलं गेल्यावर मग सगळे हात वर करतात. भले सुरुवातीला त्यांचं करिअर छोट्या कंपनीपासून चालू आहे, पण ऍटलिस्ट तो घरी आल्यावर सुखाने हे झोपेल तरी. तो त्याच्या डोक्यात सतत हा विचार नाही राहणार कधी उद्या मला HRचा ईमेल येतोय की तुम्हाला टर्मिनेट केलंय, तुमचा फेक एक्सपिरियन्स आहे वगैरे वगैरे. हे होतं. आणि काही काही केसमध्ये कंपनीज लिगल ऍक्शन पण घेतात. मंडळी नमस्कार. आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पालकांना एक भीती असते की माझ्या मुलाचं करिअर जे आहे ते चांगल्या क्षेत्रामध्ये झालं पाहिजे, पण विद्यार्थ्यांना भीती आहे बऱ्याच ठिकाणी ले ऑफ होणं आणि फ्रेशर्सना नोकऱ्या न मिळणं, पाहिजे तसा पगार न मिळणं, असे अनेक प्रॉब्लेम आहेत. पण जर कोणी IT करिअर करण्याची इच्छा बाळगून जर पुढे येत असेल तर त्यांच्यासाठी आजचा पॉडकास्ट हा खास असणार आहे. कारण आहे की आपल्यासोबत जे आहेत ते आहेत IT कोच. सरांनी हजारो विद्यार्थ्यांचं एक भविष्य घडवलेलं आहे आणि हजारो विद्यार्थी त्यांच्या यस इन्फोटेकच्या माध्यमातून
पुढे आलेले आहेत आणि स्वतःचं खूप चांगलं करिअर त्यांनी सेट केलेलं आहे. आज आपण सरांसोबत बऱ्याच विषयांवर चर्चा करणार आहोत. बरेच प्रश्न आहेत की IT मध्ये करिअर करणं सोपं असतं का, किती खर्च येतो, हे तुमचे जे काही प्रश्न आहे ना ते आज आपण या पॉडकास्टमध्ये मांडणार आहोत आणि सरांचं योग्य मार्गदर्शन मिळवणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं द रायझर शोच्या या पॉडकास्ट सिरीज. धन्यवाद मॅडम. सर, माझा पहिला प्रश्न हा असणार आहे की जे कोणी विद्यार्थी आहे ज्यांना IT मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की IT यायचं आहे पण खूप जास्त पैसा लागतो, तर हे खरं आहे का? हे पूर्णपणे चुकीचं आहे. कसं आहे, हा एक भ्रम पसरवला गेलेला आहे जाणीवपूर्वक की IT मध्ये यायचंय तर अगदी 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख पैसे लागतील किंवा असं. तर खरंच असं काही नाहीये. ह्या फक्त काही एक मेंटेन केलं गेलेलं एक वातावरण नाही एवढा पैसा लागतो असं अजिबात नाही. ग्राउंड रिअलिटी खरंच खूप वेगळी आहे. जेवढा ग्रॅज्युएशनला स्टुडंटच्या एखाद्या खर्च होतो, कुठली नॉर्मल डिग्री आपण पकडली त्याच्या फक्त 2%, 1.5 ते 2% इतक्या नॉमिनल अमाऊंटमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे IT करिअर चालू करता येतं. खूप सारे आमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे अगदीच लाखो रुपये लागतात हा एक भ्रम आहे. सो ऑफकोर्स त्या भ्रमामध्ये कोणी स्टुडंट्सने राहायचं नाही. पण हा जर कोर्स करायचा म्हटला तर साधारण किती पैसा लागू शकतो आणि किती वेळ जातो यामध्ये? याच्यामध्ये वेळ जो आहे, जर पर्टिक्युलरली आपल्याला IT करिअर कुठल्याही फील्डमध्ये चालू करायचं आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एखाद्या स्टुडंटचं जर एज्युकेशन बॅकग्राऊंड हे कोडिंग रिलेटेड आहे तर थोडंसं 1-2 महिने कमी वेळ त्याला लागतो. साधारण 4-1 महिन्यामध्ये इन जनरल ऑन अन ॲव्हरेज तेवढा स्टुडंटचे स्किल अपग्रेड होतात की तो IT मध्ये चांगलं करिअर करू शकतो. आणि हेच जर एखादा स्टुडंट हा नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचा असेल, नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, तर त्या केसमध्ये त्याला ऑफकोर्स थोडंसं प्रॅक्टिस वगैरे करण्यासाठी 1-2 महिन्याचा मॅक्स वेळ हा जास्त द्यायला लागू शकतो. सो जास्तीत जास्त 5 ते 6 महिने खूप झाले. पूर्ण मन लावून फोकसने जर आपण स्टडी केलं तर नक्कीच एक चांगलं पॅकेज सहित चांगलं IT करिअर हे चालू होतच होतं. अच्छा, आता जे IT मध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे वगैरे काही फ्रेशर्स आहेत, तर त्या फ्रेशर्ससाठी IT मध्ये काय संधी आहेत? फ्रेशरसाठी IT मध्ये सध्या भरपूर जास्त आणि भरपूर चांगले संधी आहेत. खास करून 2 ते 3 टेक्नॉलॉजीज अशा आहेत ज्याच्यामध्ये जर फ्रेशरने स्वतःचं करिअर चालू केलं तर इथपासून पुढचे येणारे 15-20 वर्ष तरी त्यांच्या करिअरला कुठला विशेष धोका आहे असं मी म्हणणार नाही. मग किती AI येऊ द्या जाऊ द्या त्याने काही विशेष फरक पडणार नाही. सो थोडेसे फ्लक्च्युएशन 1 or 2% हे नेहमी होत असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आहे की आजकाल डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी शिवाय कुठलीही IT इंडस्ट्री ही नाहीच चालू शकत. सो त्यामुळे डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे वगैरे, या गोष्टींवरती खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशर कॅन्डिडेटला आहे. दुसरी गोष्ट, कितीही AI आलं तर कोर डेव्हलपमेंटची रिप्लेसमेंट ही नाही होणार आहे. जिथे आपल्याला ॲडच्या थ्रू दाखवलं जातं ना की अरे नाही हे डेव्हलप करतं, हे टूल अख्खा कोडच डेव्हलप करतं, ते फक्त एक बेसिक साचा डेव्हलप करतं. कारण लॉजिक लावण्याचं काम, आपल्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून त्यानुसार सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं काम हा एका माणसाचा मेंदूच करू शकतो. आणि AI त्या लेवलला डेव्हलप अजून झालेलं नाही आणि पुढची बरीच वर्ष सध्या तरी होणार नाही. बेसिक साचा फक्त AI देतं. त्याच्यामुळे जे एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, कोअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, जिथे काही फ्रंट एंडचा पार्ट आहे, काही बॅक एंडचा पार्ट आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर आपण ज्याला म्हणतो किंवा फुल स्टॅक डेव्हलपर, त्या एरियामध्ये खूप जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीज आधीही होत्या आणि अजूनही असणारच आहेत. आणि तिसरी गोष्ट, आताचं जे IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं क्लाउडवरती चालतं. त्याच्यामुळे क्लाउड टेक्नॉलॉजीजमध्ये सुद्धा फ्रेशरसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सो या 2 ते 3 हाय लेवल एरियाज आहेत, ट्रॅक्स आहेत, ज्यामध्ये जर स्टुडंटने स्वतःचं करिअर चूज केलं तर IT मध्ये खूप उत्तम प्रकारे ते चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतात आणि चांगलं पॅकेजही मिळवू शकतात, मिळवलेलं आहे. या बाबतीत खूप जास्त चर्चा होतात की AI मुळे नोकऱ्या जाणार आहेत, म्हणजे त्याचा IT मध्ये काही परिणाम होणार नाही असं? AI मुळे कुठल्या नोकऱ्या जातात की AI मुळे जिथे रिपीटेड काम आहे, जिथे एखाद्या फिक्स क्वेश्चनला फिक्स आन्सर करण्याचं काम आहे, जिथं समजा चॅटबॉट सारखं काम आहे की आधी जिथे लोक फिक्स क्वेश्चनला फिक्स रिप्लाय देत होते, कस्टमर केअर सारखं जॉब आहे. सो ते म्हणायला IT मध्ये आहे, बट इट्स नॉट की टेक्निकल प्रॉपर ITची प्रोफाईल AI ने रिप्लेस केली. सो IT मध्ये जे रिपिटेटिव्ह काम आहे ते फक्त AI जे आहे ते बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ते ऑटोमेट करते. पण जिथं कोर प्रोफाईल्स आहेत, जिथं प्रॉपर व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं किंवा क्लाउडसारखं इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करायचं आहे, तिथे AI ने काहीच इम्पॅक्ट झालेला नाही आहे. हे बऱ्याच नकारात्मकतेने काय होतं की सोशल मीडिया आहे, न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये ज्यांना टेक्निकल बायफर्गेशन त्याच्यातलं माहीत नसतं, कुठल्या डिपार्टमेंटचे कुठल्या डिव्हिजनचे, समजा BPO KPOचे जॉब आहेत, ते तर 10 वर्षापूर्वीच प्रेडिक्टेड होतं की 10-12 वर्षानंतर ते जॉब
इतक्या जास्त प्रमाणामध्ये नसणार आहे. सो असं नाही की ते कोर आय टीच्या प्रोफाईल आहे, पण ते कसं कंपनी जर समजा एखादी इन्फोसिस आहे, त्यांचं बीपीओचं पण डिव्हिजन आहे, केपीओचं पण डिव्हिजन आहे, तिथे काही ले ऑफ झाले तर सगळ्या बातम्यांमध्ये दाखवलं जातं की आय टी कंपनीतले जॉब गेले, आय टी कंपनीतले जॉब गेले. पण ती कंपनी आय टी आहे मान्य आहे, पण त्या आय टी कंपनीमध्ये सगळ्या प्रकारचे डिव्हिजन्स डिपार्टमेंट्स आहेत ना. त्याचा अर्थ असा नाही की कोर जॉब प्रोफाईल रिप्लेस झाले. सो एक चुकीचा मेसेज समाजामध्ये या न्यूज चॅनल्समुळे पसरवला जातो. असं जे काही फ्रेशर्स विद्यार्थी आहे ना, त्यांची अशी इच्छा असते की मी जॉब जॉईन करणार आणि मला वर्क फ्रॉम होम मिळणार. तर मग हे योग्य आहे का आणि त्यांच्या करिअरवर याचा परिणाम होतो का? मला सगळे फ्रेशर स्टुडंट्सला, खास करून त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की कुठलीही कंपनी फ्रेशरला इमिडिएटली वर्क फ्रॉम होम शक्यतो देत नाही. त्याचं कारण असं आहे, फ्रेशर असताना आपण जस्ट आपलं कॉलेज पासआउट झालेलं असतं, कॉर्पोरेटचा आपल्याला एक्सपिरियन्स नसतो आणि कॉलेजमध्ये असताना आपली एक पर्सनॅलिटी, एक बिहेवियर खूप वेगळ्या प्रकारे असतं. एक स्वच्छंदी मनमोकळेपणाने त्यातल्या त्यात असतं असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण एका कंपनीमध्ये, एका टीममध्ये काम करतो, तेव्हा टीम बिहेवियर, टीम इटिकेट्स, टीम मॅनर्स, त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी ज्या घरी बसून आपण नाही शिकू शकत, त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्येच आपल्याला शिकायला लागतात. आणि बऱ्याचदा काय होतं की फ्रेशर असताना जरी आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालो तरी खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी पण अशा असतात ज्याच्यामध्ये क्विक हेल्प आपल्याला आपल्या सिनियरशी घ्यायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी घरी बसून फ्रेशर असताना नाही शक्य, त्यामुळे शिकता येत नाही आणि तेवढे एक तो पर्सन डेव्हलपही होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्या काय करतात की ऍटलीस्ट 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही इन ऑफिस काम करा, मग जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकलेला आहात तेवढं तुम्ही रेडी झालेलं, मग आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतो. हा एक ट्रेंड चालू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही फ्रेशर स्टुडंटने वर्क फ्रॉम होमसाठी एक हट्ट करून बसणं हे त्याच्या करिअरसाठी खूप चुकीचं आहे. कोणत्याही पालकाला असं वाटतं की आपला जो काही मुलगा आहे त्याचं उज्ज्वल भविष्य व्हावं आणि त्यानुसार त्याने क्षेत्र निवडावं, पण यामुळे एक भीती निर्माण होते. हो, आणि विद्यार्थ्यांच्या मनातही भीती निर्माण होते. तर मग त्यांना तुम्ही काय आता लेऑफ्स बद्दल कसं आहे की मी तुम्हाला सांगतो, ही जी चर्चा होती सध्या, ह्याची सुरुवात कुठून झाली इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये. मेजरली मी सांगतो की आपल्या इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये जी सर्वात स्टेबल कंपनी समजली जायची, सो कॉल्ड सरकारी कंपनी सारखी जी समजली जायची आय टी कंपनी, ती होती TCS. आणि रिसेंटली काही महिन्यांपूर्वी TCSनेच 12,000 लोकांना काढलं. मग प्रत्येकाने काय केलं, प्रत्येक इन्फ्लुएन्सर असेल, न्यूज चॅनल असेल की TCSने 12,000 लोकांना काढलं वगैरे, असं त्याचाच डंका वाजवणं चालू केलं. पण कुणीच आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे हे नाही सांगितलं की TCSचं करंट जो इंडियाचा हेड काउंट आहे तो जवळपास 6 ते 6.5 लाख एम्प्लॉईचा आहे. आता पूर्ण भारतातून 6.5 लाख किंवा 6 लाखांपैकी जर 12,000 हे पर्सेंटेज जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते पर्सेंटेज खूप कमी भरतं. आणि जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 10 एम्प्लॉईज असले तरी 10 पैकी एखादा एक असतो जो नीट काम करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 100 एम्प्लॉईजची कंपनी, तिथं 2-4 जण असे असतातच त्या 100 मध्ये जे एम्प्लॉई नाही आहेत परंतु ते परफॉर्मन्स व्यवस्थित करत नाही किंवा अंडर परफॉर्मिंग आहे. सो हे जे बेसिक पर्सेंटेज आहे ना, एकदम छोटंसं एक नगण्य पर्सेंटेज, हे जगातल्या प्रत्येक कंपनीमध्ये आहे. पण मुद्दा काय झाला, इथे फक्त प्रत्येकाने TCSने 12,000 लोकांना काढलं हेच सांगितलं, कुणीच एका लाईन मध्ये म्हणजे त्याचा परिणाम असा की TCS किंवा IT चा अजून एखादी कंपनी असेल तर म्हणजे मुली पण लग्न करताना विचार करतायत की त्या पोरासोबत लग्न करायला पाहिजे की नाही, कारण त्याचा जॉब जाऊ शकतो. नक्कीच नाही, हा फरक झालाय. पण काय होतं, ही फक्त एक नाण्याची एक बाजू दाखवली आणि ती पण चुकीच्या पद्धतीने. जर कुणीही हे सांगितलं असतं ना की 6.5 लाख किंवा 6 लाख एम्प्लॉईज पैकी TCSने 12,000 काढली तर एवढी भीती समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या पालकांच्या मनामध्ये आली नसती. कारण ते ऑब्व्हियस पर्सेंटेज आहे. आज विद्यार्थ्यांचे पालक कुठल्याही ठिकाणी काम करतात, ते एखाद्या कंपनीत काम करत असतील, कुठेही ते जॉब करत असतील समजा, त्यांनाही माहिती 100 पैकी 2-1 लोक असतातच जे नाही व्यवस्थित काम करत. कालांतराने कंपनीला काही निर्णय त्या अंडर परफॉर्मिंग एम्प्लॉई बद्दल, जे की छोटा काउंट आहे पर्सेंटेज वाईज, त्याच्याबद्दल घ्यायलाच लागतो. पण प्रत्येकाने त्या 12,000च्याच आकड्याला खूप मोठं दाखवलं. 6-6.5 लाखापैकी 12,000 आहे, हे पर्सेंटेज कुणीच नाही दाखवलं. त्याच्यामुळे भीती बाळगण्याचं खरंच काही कारण नाही. बरं, त्याच्याही पुढची गोष्ट असं नाहीये की तेवढे जॉब गेलेत. ते 12,000 जी लोक नवीन स्किल शिकायला, अपग्रेड करायला कॅपेबल नव्हती किंवा त्यांची इच्छा नाहीये किंवा ते नाही अपग्रेड करू शकत, त्याच लोकांना काढले. म्हणजे त्या 12,000 ते जॉब आहेत, फक्त ते नवीन लोकांना मिळणार आहे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी सोबत पुढे जायला तयार आहे. अच्छा, साधारण असं असतं
की जे सिटीमध्ये विद्यार्थी वाढतात त्यांचं शिक्षण आधीपासून त्यांना चांगलं मिळालेलं असतं म्हणून त्यांना लवकर एक्सपोजर मिळतं. पण ग्रामीण भागातला जर एखादा विद्यार्थी आहे आणि तो जर प्रयत्न करतोय, त्याचं स्वप्न आहे की मला IT करिअर करायचं आहे, पण त्यांना सहसा लवकर एक्सपोजर मिळत नाही, तर मग नेमकं काय अडचणी येतात? या केसमध्ये आपले जे सगळे विद्यार्थी मित्र Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये आहेत किंवा जसं मॅडम तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागामध्ये आहेत, सो त्यांना आपल्या त्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने एक्सपोजर मिळत नाही. ही जी सिच्युएशन होती ही जवळपास 10 वर्षापूर्वी होती. आजच्या जमान्यामध्ये एक्सपोजर मिळवण्यासाठी कुठल्याही मोठ्या सिटीमध्ये आपण गेल्यावरच आपल्याला खूप काही नॉलेज मिळेल किंवा तिथे गोष्टींचं एक्सपोजर मिळेल हे नाही आहे. अगदी स्टुडंट तो कुठल्याही गावामध्ये असेल, अगदी खेडेगावामध्ये असेल किंवा अगदी दुर्गम भागातही एखाद्याचं गाव असेल, तर साधी गोष्ट आहे, आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे. त्याच्यामुळे एक्सपोजरसाठी वेगळ्या कुठल्या सिटीमध्ये आपण जावं आणि मग मला 4 गोष्टी कळतील, जो एक 10-15 वर्षापूर्वीचा सिनेरिओ होता, अशी सिच्युएशन आजच्या जमान्यामध्ये तरी नाही. तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांना कुणाला असं वाटतं की मला एक्सपोजर मिळत नाही किंवा मला नॉलेज मिळत नाही, अजिबात प्लीज काळजी करायची गरज नाही. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, त्याच्यामध्ये योग्य त्या इंटरनेटचा वापर करून तुम्ही हवं ते नॉलेज मिळवूच शकता. त्याच्यामुळं ही सिच्युएशन आत्ताच्या तरी स्टुडंट्सला नाही आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी नॉलेज अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट आहे, जसं तुम्ही म्हटलात की प्रॉब्लेम्स शक्यतो काय होतं, थोडंसं कम्युनिकेशनमध्ये मुलं जरा वीक राहतात. कारण कम्युनिकेशनमध्ये समजा एखाद्याने खूप मनापासून इच्छा आहे की चला मला माझं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे वगैरे, सो नॉलेज वाईज एक्सपोजर आहे, पण आता त्याला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, तर त्याला त्याच्या सर्कलमध्ये शक्यतो असं कोणी मिळत नाही ज्यांच्यासोबत तो एक 15-20 मिनिटं अर्धा तास दिवसभरातलं इंग्लिश बोलू शकेल किंवा काय. आणि ह्याचा एक कंबाईन इम्पॅक्ट इंटरव्ह्यूजवरती पडतो, कारण IT कंपनीच्या इंटरव्ह्यूजमध्ये टेक्निकल स्किलसोबत कम्युनिकेशन स्किल ही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. सो हा एक चॅलेंज येतो. बाकी नॉलेज वाईज तर एक्सपोजर सगळीकडे आहेच ड्यू टू मोबाईल्स. म्हणजे त्यात ते स्वतःचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं वगैरे हे स्वतः विद्यार्थी करू शकतात. नक्कीच. नॉलेज सगळं घेऊ शकतात, कुठे काय चाललंय जगामध्ये हे त्यांना एका क्लिकवरती समजणार आहे. फक्त कम्युनिकेशन वगैरे या गोष्टींवरती जर थोडीशी सेल्फ प्रॅक्टिस स्टुडंट्सने केली तर ते खूप जास्त चांगलं आहे स्टुडंट्ससाठी. याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक माझा स्टुडंट होता, सो त्याचं गावामध्ये अजूनही अशी सिच्युएशन आहे की फक्त दिवसातनं 2दा ST जाते, एक सकाळी एक संध्याकाळी. म्हणजे थोडंसं दुर्गम भागामध्ये गाव आहे, पण ऑफकोर्स जसं मी म्हटलं मोबाईल वगैरे या गोष्टी आहेत. सो त्याने एकच ठरवलेलं की त्याने एक प्लॅन केलेला की मला एवढ्या दिवसात या गोष्टी अचीव करायच्या ज्या मी मोबाईल वापरून शिकणार आहे. म्हणजे तो टेक्निकल तर शिकतोच आहे, मग बाकीचं कम्युनिकेशन वाईज जसं मी म्हटलं कोणीच आजूबाजूला नाहीये, तर आजकाल बरेच असे ॲप्स पण येतात जिथे आपण काही एखाद्या विषयावरती इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करू शकतो. असे AI रिलेटेड फ्री ॲप येतात. सो या सगळ्या गोष्टींचा त्याने पुरेपूर वापर केला आणि जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं, चांगल्या पॅकेजने सिलेक्शन झालं, तेव्हा मी सुद्धा खूप क्युरिओसिटीने त्याला विचारलं की अरे खूप चांगली गोष्ट आहे, पण हा जो एक सो कॉल्ड मुलांना असं वाटतं मला एक्सपोजर नाही, मला कोणी सांगणारं नाही, मला कोणी माहीत नाही, तर हे सगळे बॅरियर्स तू कसे ब्रेक केले. मग त्याने मला एक स्टोरी सांगितली, सर या टेक्निकल तर मी शिकलेलो आहेच किंवा शिकत आहेच, पण इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंटसाठी मी हे केलं, माझं प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्हमेंटसाठी केलं, मी माझा मोबाईल एवढंच त्याच्यामध्ये त्याने वापर केला आणि खूप उत्तम पॅकेजने आता त्याने स्वतःचा IT करिअर चालू केलेला आहे. त्याच्यामुळे जर आपण ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत आता सुदैवाने त्याचा जर व्यवस्थित वापर केला तर खूप चांगल्या पॅकेज सहित IT करिअर चालू होऊ शकतं. सहसा असं होतं की फ्रेशर्स जे विद्यार्थी असतात त्यांना जॉब हवा असतो, पण कंपन्या असं म्हणतात की आम्हाला एक्सपिरियन्स बेस एम्प्लॉई हवेत. मग ते काय करतात की फ्रेशर्सला सहसा डावलतात. मग फ्रेशर्सला प्रश्न पडतो की मग जॉबच मिळत नाही तर एक्सपिरियन्स कसा येणार. मग ते अशी परिस्थिती होती की कोंबडा आधी की अंडा अशी परिस्थिती होती. तर मग यावर तोडगा काय? याच्यावरती प्रॅक्टिकल सोल्युशन आहे की आधी येतो तो एक्सपिरियन्स, पण असा नाही की आपण एखाद्या कंपनीमध्ये फुल टाइम जॉब जॉईन केला आणि मग तो एक्सपिरियन्स. तर कुठला एक्सपिरियन्स, तर आजकाल सगळ्या युनिव्हर्सिटीजने कुठल्याही टेक्निकल डिग्रीच्या फायनल इयरला कंपल्सरी केलेल्या आहेत इंटर्नशिप्स. आणि या इंटर्नशिप्स जिथे स्टुडंट्स त्यांच्या 4 महिने 6 महिने जे काय ते सेमिस्टरचा टायमिंग त्यांना दिलेला असतो त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये फुल टाइम एम्प्लॉईज म्हणून काम करतात आणि स्टुडंटला स्टायपेंड अमाऊंट सुद्धा मिळते. ओके, म्हणजे ते रिअल टाइम त्याचं काम होतं, एक 9 to 6 तो एम्प्लॉई म्हणून काम करतो, त्याच्यासाठी स्टायपेंड अमाऊंट सुद्धा स्टुडंट्सला मिळते. आणि या इंटर्नशिप्स त्यांचा एक बिगिनिंग फेजचा एक्सपिरियन्स म्हणून कन्सिडर होतात. त्याच्यामुळे जो फ्रेशर स्टुडंट्स आणि त्यांचे पालक हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना मला हे सांगणं आहे की यस, आपण कॉलेजमध्ये असतानाच आपला एक्सपिरियन्स चालू करू शकतो. खूप साऱ्या कंपनीज इंटर्न्सला हायर करतात सुद्धा, त्याच्यासाठी खूप चांगले स्टायपेंड अमाऊंट सुद्धा देतात.
सो फोकस करायचा आहे की आपण कॉलेजला असतानाच मिनिमम 4 or 6 मंथची व्हॅलिड इंटर्नशिप आपल्याला मिळालीच पाहिजे आणि तो कन्सिडर होतो बिगिनिंग फेजचा एक्सपिरियन्स पुढच्या इंटरव्ह्यूसाठी. आपण पूर्ण कॉलेजमध्ये एकही इंटर्नशिप नाही केली तर मग मात्र तुम्ही म्हणताय त्या सिच्युएशनमध्ये स्टुडंट जातो की मला एक्सपिरियन्स मिळणार कसा, आणि मग कंपनी म्हणतात मला तर आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे. पण जिथं स्टुडंट्सने फुल टाइम इंटर्नशिप ज्या टेक्नॉलॉजीमध्ये कंप्लीट केलेलं आहे त्यांना हायर करण्याचा प्रेफरन्स हा सगळ्यात जास्त असतो फ्रेशर कॅन्डिडेटमध्ये, कारण त्याने त्या गोष्टीवरती रिअल टाइममध्ये काम केलंय ना. आणि कंपनीला एका फ्रेशर कॅन्डिडेटनं हेच तर हवंय, खूप एक्स्ट्रा लेवलचं त्याच्याकडनं नॉलेज नाही पाहिजे. हा बेसिक ऍटलिस्ट त्याने काही महिने काम केले जेणेकरून त्याला जर आपण हायर केले एक फ्रेशर कॅन्डिडेट म्हणून तर आपल्या टीम मध्ये ऍटलिस्ट तो कामाची सुरुवात तरी करेल, म्हणजे तो टीम मेंबर मध्ये एक्झॅक्टली तो परफेक्ट टीम मेंबर म्हणून मॅच होईल. एवढीच बेसिक अपेक्षा आयटी कंपन्यांना पण फ्रेशर स्टुडंट्स कडे. हा, म्हणजे बेसिक शिकवण्यापासून म्हणजे जॉब करते तर शिकवायला जरा प्रॉब्लेम येतो ना. हो, म्हणजे पूर्ण झिरो नॉलेज असल्यावर जर हायर केलं तर त्याला शिकवणार कोण. पण हे जर अगोदरच्या इंटर्नशिप मध्ये कॉलेजला असतानाच फायनल इयरच्या सेमिस्टरमध्ये तो जर शिकलेला आहे तर मग त्यांना खूप उत्तम प्रकारे हायर केलं जातं, पॅकेजेसही खूप चांगले मिळतात. हो, पण आता परिस्थिती अशी पण आहे की तुम्ही आता IT कोच आहात, तुम्हालाही माहिती असणार आहे की बरेच लोक असं करतात की फेक एक्सपिरियन्स लावून आपला विद्यार्थी पुढे ढकलतात, पण त्याचा प्रॉब्लेम मग त्यांना कंपन्यांमध्ये यायला लागतो. फेक एक्सपिरियन्स बद्दल जसं तुम्ही बोललात मॅडम, तर याचं एक सिम्पलचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो एका कॅन्डिडेटचं. तर तो जो स्टुडंट होता, मुलगा होता, तो त्याने त्याचे ग्रॅज्युएशन पासआउट झालं, त्याच्यानंतर 6-7 वर्ष त्याने आपलं जे गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं. दुर्दैवाने त्याचं सिलेक्शन नाही झालं. मग आता काही ना काहीतरी आपल्याला करिअरमध्ये पुढे जायचं. मग यामुळे तर त्याला बऱ्याच अशा फेक एक्सपिरियन्सवाल्या लोकांनी अप्रोच केलं. ओके, आणि हा सुद्धा त्यांच्या जाळ्यात फसला असं मी म्हणेल. लाखो रुपये देऊन त्याने फेक एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट मिळवले, त्यानुसार त्याला चांगला IT जॉबही मिळाला, पॅकेजही ठीकठाक मिळालं. आणि हे सगळं करत असताना जवळपास एक 8 ते 9 महिने त्याचं IT करिअर झालं. मध्यंतरी त्याचं वय वगैरे ठीकठाक झालं होतं, त्याच्यामुळे लग्न वगैरे सुद्धा त्याचं झालं. आणि जेव्हा त्याचा कंपनीमध्ये प्रोजेक्ट चेंज झाला तर त्या क्लायंटचा जो प्रोजेक्ट चेंज होतो त्या क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला. कंपनीच्या इनिशियल याच्यामध्ये नाही पकडला गेला व्हेरिफिकेशनमध्ये, पण क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये पकडला गेला. आणि मी असं म्हणेल की त्याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं, त्याला बाहेर काढण्यात आलं असं पण नाही, हाकलून देण्यात आलं. आणि तो मुलगा इतका डिप्रेशनमध्ये गेला होता. सिच्युएशन अशी की तो या क्षणी त्याच्या बायकोलाही नाही सांगू शकत आहे की करिअरबद्दल त्याच्या सोबत काय चुकीचं घडलं किंवा त्याने काय चुकीचं केलं. त्याच्यासोबत काही चुकीचं नाही घडलेलं, त्यानेच ती चूक केलेली आहे अगदी स्पष्टपणे. त्याचं रिझन असं आहे, जर त्याने बायकोला स्वतःच्या सांगितलं तर उद्या त्या मुलीच्या माहेरचे म्हणतील की तुम्ही आम्हाला फसवलं. एक्झॅक्टली. सो त्याचं करिअर तर बरबाद झालेलंच आहे, पर्सनल लाईफ सुद्धा पूर्णपणे डॅमेज व्हायच्या मार्गावर आहे. सो ह्या एका छोट्या, आणि मग हे सगळं झाल्यावर तो त्याचे पॅरेंट्स जेव्हा मला भेटायला आले होते, पहिली गोष्ट लिटरली 1 तास भरतो तो एवढा एक मॅरिड मुलगा रडत होता. त्याला पूर्ण काउन्सिलिंग करून त्या सिच्युएशनमधनं बाहेर काढायलाच मला 2 तास लागले असे. सो या एक्झाम्पलवरनं जे कुठले स्टुडंट हा विचार करतायत की फेक एक्सपिरियन्स लावून आरामात मी सगळं सर्व्हाइव्ह करेल, माझ्या पालकांना असं वाटतं की चला लाखो रुपये एकदा द्या फेक एक्सपिरियन्स मिळवा, असं होत नाही. याचं सिम्पल मला हे कधी ना कधी समोर येणारच. आणि त्याची साधी गोष्ट आहे, जो कुठला मुलगा घरात बसून जस्ट काही पैशांची जुळवाजुळव करून तो मुलगा आणि त्याचे पॅरेंट्स हा विचार करतायत की चला आपण फेक एक्सपिरियन्स अरेंज करू आणि काहीतरी करिअर चालू करू, तर त्यांना मला ऑन कॅमेरा बोल्डपणे हे सांगायचंय, ते जे कंपनीचे HR रिक्रुटर व्हेरिफिकेशन टीम आहेत ना, ते तुमच्यापेक्षा 10 पट पुढचे, कारण ते त्यांच्यासाठी दररोजचं काम आहे. तुम्ही आयुष्यात एकदा फेक एक्सपिरियन्स लावण्याचा विचार करताय ना, दररोज ते त्यांचं काम आहे. आणि ट्रस्ट मी, ते तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षाही 10 पट पुढचा विचार करून बसलेले आहेत की कोण कंपनीला कसं फसवण्याचा विचार करू शकतं आणि ते त्याला जे आहे त्याचं ट्रॅकिंग प्रॉपर कसं करायचंय. त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाला लागूच नका, स्वतःच्या स्किल्सवरती अपग्रेडेशन करा. मग पुढचा प्रश्न म्हणजे बरेच क्लासेस पण असं करतात की विद्यार्थ्यांना रेडी करणार आणि फेक एक्सपिरियन्स लावून पुढे ढकलतात. हा, पण हे चुकीचं आहे ना. पकडलं गेल्यावर मग सगळे हात वर करतात, असं आहे ना. पकडलं गेलं ते विद्यार्थ्याला विचारायला कुणीच वाली नाही, त्याचा कुणीच त्याच्या पाठीशी उभं राहणारं कुणीच नाही. आणि कुणीही, आता जसं तुम्ही म्हटलं की काही लोक हे करतात. सो मला आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना सांगायचं की तुम्हीच त्या गोष्टीची डिमांड करू नका ना. तुमच्याकडनं त्या गोष्टी फेक एक्सपिरियन्स साठी लाखो रुपये का घेतले जातात, कारण तुम्ही देताय ना म्हणून घेतले जातात, तुम्हीच देऊ नका ना. कारण तुमचा मुलगा जर एक ग्रॅज्युएट आहे, तुम्ही एका ग्रॅज्युएट मुलाचे पालक आहात,
तर तुम्हाला पण एवढं बेसिक अंडरस्टँडिंग नक्कीच आहे. एक सुजान तुम्ही तेवढी आहात की हा बाबा IT ही हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. मी अशा चुकीच्या गोष्टी मागे धावण्याऐवजी मी स्किलवरती फोकस करतो, माझ्या मुलाला किंवा मुलीला ते स्किल्स कसे मिळतील याच्यावरती फोकस करतो, जेणेकरून भले सुरुवातीला त्यांचं करिअर छोट्या कंपनीपासून चालू होईल, पण ॲटलिस्ट तो घरी आल्यावर सुखाने हे झोपेल तरी. तो त्याच्या डोक्यात सतत हा विचार नाही राहणार कधी उद्या मला HRचा ईमेल येतोय की तुम्हाला टर्मिनेट केलंय, तुमचा फेक एक्सपिरियन्स आहे वगैरे वगैरे हे होतं. आणि काही काही केसमध्ये कंपनीज लिगल ॲक्शन पण घेतात, कंप्लेंट वगैरे पण फाईल करतात, कारण ती फसवणूकच आहे सरळ सरळ कंपनीची. मग लिगल ॲक्शन पण झाली, सगळंच झालं तर मग काय ते मुलाचं करिअर पुढे राहणार आहे. सो या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकायचं नाहीये. हाच एक तळमळीचा मेसेज माझा पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांना, त्यांच्या पालकांना आहे, खास करून पालकांना, कारण या गोष्टींसाठी लाखो रुपये पालकच देतात. सो पहिली चूक पालकांचीच आहे. सध्या आपण जर कधी बघितलं तर प्रत्येकांच्या अपेक्षा अशा असतात की चांगली ग्रोथ मिळायला पाहिजे, चांगली सॅलरी असायला पाहिजे, आपलं करिअर एकदम सेट असलं पाहिजे, खूप जास्त डोक्याला ताण नसला पाहिजे. पण मग ते काय करतात की जे नॉन IT वाले लोक आहेत ते स्विच करतात, IT येतात. तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? नक्कीच प्रॅक्टिकली शक्य आहे. कारण तुम्ही नॉन IT मध्ये जर त्यांनी जॉब केलेला आहे, कारण त्यांचं अगोदरचं एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे आहे किंवा ज्या काही रिझन्समुळे त्यांना काम करायला लागेल. सो IT कंपनीमध्ये काय पाहिलं जातं की तुमचे स्किल्स मेजरली, IT हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री. सो खूप सारे असे नॉन IT बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत किंवा टीम जे तिथं अगोदर एम्प्लॉय म्हणून काम करत होते नॉन IT मध्ये, त्यांनी लेटेस्ट स्किल्स अपग्रेड केले आणि त्यानंतर त्यांनी अगदी उत्तम प्रकारे चांगल्या पॅकेज सहित IT मध्ये स्विच सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे हे खूप प्रॅक्टिकली शक्य आहे. फक्त याच्यामध्ये काय करायला लागतं, थोडासा प्रॉपर जो टाइम आहे प्रॅक्टिससाठी वगैरे द्यायला लागतो, कारण जो तो नॉन IT मध्ये वर्क करतोय तर अराउंड 9 to 6 हा त्याचा पण जॉब असणार आहे. ट्रॅव्हलिंगचा एखादा 1.5 तास पकडून त्याला सुद्धा डेली त्याने स्वतःहून थोडासा ॲटलिस्ट एखाद तासभर तरी डेली प्रॅक्टिससाठी काढला पाहिजे. पण हे प्रॅक्टिकली शक्य आहे आणि खूप व्यवस्थितपणे चांगलं पॅकेज सुद्धा स्टुडंटने याच्यामध्ये मिळवलेलं आहे. पालकांनी जर कधी आपल्या मुलाला IT मध्ये करिअर करायचं आहे तर त्याला कसं पुश करायला पाहिजे, त्यांचा काय रोल असायला पाहिजे? पालकांना मला हे सांगायचं आहे की एक पालक म्हणून तुम्ही टिपिकल आई बाबा बनून त्याचे राहू नका. या सिच्युएशनमध्ये तुम्ही खरंच त्याचे फ्रेंड बनून राहा. त्याचं रिझन असं आहे की पालक असताना आपल्या जनरेशनमध्ये एक समीकरण होतं की ग्रॅज्युएशन झालं म्हणजे जॉब पक्का, हे समीकरण होतं त्यावेळेस. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ते समीकरण नाही आहे. ग्रॅज्युएशन डिग्री हे झालं तर फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया होतो, डिग्री झाली म्हणजे मला जॉब मिळालाच 100%, असं समीकरण आत्ता नाही आहे. त्यामुळे लेटेस्ट अपग्रेडेशन, लेटेस्ट स्किल्स आणि हे सगळं करत असताना पालक जेवढे सपोर्टिव्ह राहतील आपल्या मुलाला, मुलीच्या केसमध्ये की ठीक आहे ग्रॅज्युएशन झालंय त्याच्यानंतर हे स्पेशलायझेशन आपल्याला करायला लागतं, हे तू कर, हे करत असताना आम्ही तुझ्यासोबत आहोत, एक सपोर्टिव्ह वेने जर पॅरेंट्सचा रोल असेल तर मी ऑब्झर्व केलं ती मुलं दुप्पट जोमाने मेहनत घेतात, कारण त्यांना कुठेतरी जाणीव असते. पण हेच जर पालकांनी सतत तक्रार करत बसले की अरे झाली ना आता तुझी डिग्री, आता किती खर्च करायचा, झाली ना डिग्री, आता कधी तुला जॉब लागणार आहे, किंवा तुझ्या क्लासमधले किंवा कुठल्या तरी शेजारच्या याच्या मुलाला हा जॉब लागलाय, तुझं कधी, हे जर तुलना करत बसले तर ते कसं होतं, त्या मुलाला त्याला स्किल्स अपग्रेड करायचं त्याचंही त्याला टेन्शन आहे, त्याला स्वतःला जॉब नाही, ऑफकोर्स त्याला स्वतःला एक डाऊन फील होतं, लो फील होतं, हे टेन्शन. आणि याही उपर तिसरी भर जर पालकांची पडली की जिथे त्याला पालकांना पण उत्तर द्यायचं आहे, तर मग कुठेतरी त्या बिचाऱ्याची सगळीकडनं कोंडी होऊन जाते. पण याच उलट जर पालकांचा रोल जर सपोर्टिव्ह असेल, खरंच तुम्ही मित्र बनून राहा तुमच्या मुलाचे. करिअरची गोष्ट आहे, तो काही लहान बच्चा नाही, त्याला पण कळते की जर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं करिअर जर नाही व्यवस्थित केलं तर त्याला काय लॉस होणार आहे. सो आणि ही एक टेम्पररी फेज आहे ना, तो आयुष्यभर बेरोजगार नाही राहणार आहे, काही महिन्यांचा प्रश्न आहे. त्या महिन्यामध्ये प्लीज त्याचे मित्र बनून राहा. तुमचा मुलगा दुप्पट जोमाने मेहनत घेईल हे तुम्हाला स्वतःला पण जाणवईल. आता यात असं पण होतं की काही पालक जे असतात ना, की आपला मुलगा जो आहे तो काहीतरी प्रयत्न करतोय पण त्याला ते तिथे यश नाही मिळालं, तर पालकांकडून पण बराचसा त्रास दिला जातो, किंवा बघ तुझ्या सोबतचा मुलगा होता तो पुढे गेला, असं झालं तसं झालं. तिथे तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? मला आता जे पालक आहे साधारण वयाचे 40 तर त्यांनी नक्कीच ओलांडलेले 40 ते 45, याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की प्रत्येक पालकांनी जर स्वतःच्या आयुष्यात थोडंसं मागे वळून पाहिलं, असं नाही ना आयुष्यातल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये, जेव्हा ते तरुण होते पालक, प्रत्येक प्रयत्नामध्ये ते सक्सेसफुल झाले, काहीतरी अपयश थोड्याफार प्रमाणात त्यांच्याही वाट्याला आलं असेल ना. मग जर आज आपल्या मुलाला एखाद्या गोष्टीमध्ये थोडंसं टेम्पररी अपयश येतं आहे किंवा त्याला सक्सेस नाही मिळत आहे, तर त्याला पूर्ण आपण क्रिटिसाइज करण्याऐवजी त्याला जर कुठे सपोर्ट केला, ठीक आहे या गोष्टीमध्ये प्रयत्न केला, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश आलं म्हणजे काय पूर्ण आयुष्य संपलंय, अशातला विषय नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत,
तुझं कुठे ग्रास्पिंग चांगलं आहे, तुला कुठे अंडरस्टँडिंग होते, तुझं कुठे इंटरेस्ट आहे, तिथे आम्ही तुला सपोर्ट करतो, जेणेकरून ह्या टेम्पररी फेजमधून तू लवकर बाहेर येशील आणि तुझं चांगलं IT करिअर चालू होईल. अशा सकारात्मकतेने जर सपोर्ट केला ना, त्याहून जास्त चांगली गोष्ट त्या स्टुडंटसाठी दुसरी कुठलीच नसणार आहे. त्याच्यामुळे सतत नावं ठेवणं वगैरे हे टाळायचं. आणि मेन म्हणजे एका मित्रासारखा प्रॅक्टिकल एखाद्या मित्रासारखा संवाद आपल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत करायचा. आजकाल काय झालंय, पालक आणि मुलं यांच्यातला संवादच हरपत चाललाय. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ॲझम्पशनच्या दुनियेमध्ये जगतात. म्हणजे मुलांनाही असं वाटतं की माझे पॅरेंट खूपच स्ट्रिक्ट आहेत किंवा खूपच रागावणारे आहेत, चिडचिडे आहेत किंवा जे काय आहेत असं पण होऊ शकतं. पालकांनाही असं वाटतं की अरे याला एवढा खर्च करतोय, एवढा वेळ देतोय, तरी हा काहीच करेना. हे आपापले दोघांचे एक काय म्हणतो ना ॲझम्पशन झाले. पण त्याच्यामध्ये समेट कुठंतरी व्हायला पाहिजे ना. ती केव्हा होईल, जेव्हा पालक स्वतःहून मुलांशी एका मित्रासारखं बोलतील, फ्रँकली बोलतील, तेव्हा त्या मुलालाही तितकं छान वाटणार आहे ना की कोणीतरी मला आधाराला आहे. आणि मी जसं सांगितलं, आयुष्यभर नाही राहणार आहे तो त्या फेजमध्ये, फक्त काही महिन्यांचा प्रश्न. त्या महिन्यामध्ये तुम्ही एका मित्रासारखं तुमच्या मुलाला सपोर्ट करा, तो बेस्ट एफर्ट्स घेईल आणि बेस्ट करिअर चालू करेलच. बऱ्याचदा असं होतं की करिअरबाबत मुलांना सपोर्ट असतो घराकडून, पण मुलींच्या बाबतीत जर कधी विचार केला तर त्यांना पण स्वतःचे स्वप्न असतात, त्यांनाही काहीतरी करू वाटतं, पण तिथे काही लिमिट्स घरच्यांकडून घालून दिलेल्या असतात किंवा समाजाकडून घालून दिलेल्या असतात की या काळानंतर तुझं लग्न झालं पाहिजे किंवा इथून तुला मुलं बघितले जाणार आहे. तर त्याच्या आधी त्यांनी कसं नियोजन करायला पाहिजे की स्वतःचं एक करिअर IT मध्ये सेट होईल? खूप योग्य बोललात मॅडम तुम्ही. बऱ्याच साऱ्या मुली आजकाल अशा असतात की ज्यांना खरंच स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, करिअरबद्दल एक चांगलं ॲम्बिशन त्यांचं आहे आणि फ्युचरमध्ये त्यांना स्वतःचं लाईफ सेटल करायचं आहे. पण कुठेतरी काय होतं की बऱ्याच ठिकाणी मी हे पण पाहिले की मुलीचं ग्रॅज्युएशन फक्त फॉर्मॅलिटी म्हणून केलेलं असतं आणि ती फायनल इयरला वगैरे असतानाच त्याच्या अगोदरच मुलगा पाहून पण ठेवलेला असतो की लग्न हे करायचंच आहे किंवा लगेचच्या लगेच करायचं. मग यामध्ये मला पालकांना हे सांगायचं की जर तुम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुमच्या मुलींना सपोर्ट करताय, त्यांच्या पाठीशी उभं राहताय, त्यांना वेळ देताय, आर्थिक एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही करताय, कारण शिक्षणाला आजकाल भरपूर खर्च लागतो, तो मुलाचा असो किंवा मुलीचा असो, एवढं सगळं तुम्ही स्वतःच्या मुलींसाठी करताय, तर मग त्या एज्युकेशनचं जे मेन आउटपुट आहे की त्या मुलीने स्वतःचं करिअर चालू करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, जेणेकरून उद्या भविष्यामध्ये ज्या कुटुंबामध्ये ती जाणारे लग्न होऊन तिथे सुद्धा तिच्या सासरच्यांना, तिच्या स्वतःच्या नवऱ्याला ती एक चांगला सपोर्ट करू शकते. आणि चांगली वर्किंग प्रोफेशनल मुलगी ही चांगली गृहिणी असू शकत नाही असं अजिबात नाही. आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन मुली ह्या दोन्ही बाजू खूप व्यवस्थितपणे पार पाडतात, जे कुठेतरी मुलांनाही कदाचित नाही शक्य होणार जर वेळ आली तर. मग एवढं सगळं असताना तुम्ही फक्त थोडक्यातून त्या आपल्या मुलीचा पाय मागे का ठेवताय किंवा का मागे ओढताय त्या मुलीचा पाय? आणि याच्यामध्ये कसं होतं मॅडम की ज्या मुलींचं करिअर न होताच किंवा चांगलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण त्यांचं करिअर चालू नाही झालेलं, लगेचच घरच्यांनी लग्न लावलं, तर याच्यामध्ये त्या मुलींना जो प्रॉब्लेम होतो, जी खंत जाणवते, ते आत्ता लगेच नाही जाणवत. जेव्हा एक 4-6 वर्षानंतर त्यांना हे दिसतं की आपल्याच क्लासमधली एखादी मुलगी जी बॅचमेट होती ती इतक्या चांगल्या ठिकाणी काम करते, चांगलं अर्न करते, परिवारालाही सपोर्ट करते आणि मी फक्त गृहिणी बनून राहिली आणि घरातल्याच गोष्टी सांभाळत राहिली किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग त्यावेळेस त्या मुलींना ती खंत खूप जास्त जाणवायला लागते. पण त्यावेळेस त्यांना त्या फक्त स्वतःशी बोलतात, त्यांना आई वडिलांना ती खंत बोलून दाखवून दुखवायचं नसतं, म्हणून बऱ्याच मुली हे बोलतच नाही. त्याच्यामुळे सर्व पालकांना मला हे सांगायचंय की ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तुमच्या मुलींना घेऊ द्या ना. एक कुठेतरी विश्वास त्यांच्यावरती दाखवा, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवा, त्यांना बोलून विश्वास दाखवा की हे बघ मी हा वेळ या गोष्टीसाठी देत आहे, 10 पटीने चांगली मेहनत त्या घेतात आणि तुमचा विश्वास सुद्धा जपतातच, हे मी पाहिलेलं आहे. आता आपले जे काही प्रेक्षक आहे, प्रेक्षकांमध्ये पालकही असतील, विद्यार्थीही असतील, फ्रेशर्स असतील, मुलीही असतील, तर IT मध्ये करिअर करायचं जर असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मला हे सांगणं आहे की तुम्हाला IT करिअर चालू करण्यासाठी तुमची डिग्री कंप्लीट होण्याची अजिबात वाट पाहू नका. तुम्ही तुमचं अपग्रेडेशन हे फर्स्ट इयर, सेकंड इयरला असल्यापासूनच चालू करू शकता. त्यानंतर थर्ड इयरला इंटर्नशिप्स येतातच. सो मॅक्झिमम इंटर्नशिप करा, ते जेणेकरून काय होईल की तो एक व्हॅलिड एक्सपिरियन्स तुमचा कन्सिडर केला जातो. आणि कुठल्या तरी फील्डमध्ये स्पेशलायझेशन आपलं असलंच पाहिजे, कारण आजकाल जेनरिक टेक्नॉलॉजीचा जमाना गेलाय की माझं फक्त इंजिनिअरिंग झालंय, कम्प्युटरमधनं कोणीच तो रिझ्युमे सिलेक्ट मल्टीटास्क नाही, मल्टीटास्किंग बट स्पेशलायझेशन एका कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये हवंय, ही एक गोष्ट आहे. आणि पालकांसाठी मला हे सांगायचं आहे की सपोर्ट करा तुमच्या मुलांना करिअर करण्यासाठी.
त्यांना सुद्धा स्वतःच्या आयुष्याची चिंता आहे. हो. मुलांना सुद्धा याची जाणीव आहे की पालक आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही, त्यांनी आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत एक चांगलं शिक्षण वगैरे होईपर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे, त्यानंतरच्या आपल्या आयुष्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे. थोडासा वेळ कुणाला कमी जास्त लागतो तर तुमच्या मुलांना लगेच नावं ठेवू नका, दुसऱ्यांसोबत तुलना करू नका, एक मित्रासारखं त्याच्यासोबत संवाद साधा. 10 पट चांगली तो मेहनत घेईल आणि असं कुठलीच गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये मेहनत घेतल्यानंतर आपण पुढे जाऊ शकत नाही. हीच गोष्ट तुमच्या मुलांच्या करिअरबाबतही ॲप्लिकेबल होतेच होते. पण मग आता बऱ्याचदा असंही होतं की ग्रामीण भागातले असो किंवा शहरातले असो, तर बरेच पालक असे म्हणतात की आम्हाला नाही कळत त्यातलं, किंवा तुम्ही बघा काय करायचंय. तर मग तुम्ही त्यांना काय सांगा? ह्या केसमध्ये मला हे सांगायचं आहे की मान्य आहे की तुम्हाला त्याच्यातलं टेक्निकल नॉलेज नाही, टोटली ॲक्सेप्टेड आहे. पण जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी एखादं स्पेशलायझेशन करतायत, समजा पुण्यामध्ये येऊन ते करतायत किंवा एखाद्या कुठल्या ब्रँचमध्ये करतायत, सो त्या केसमध्ये ॲटलिस्ट तुम्ही 2 महिन्यातनं एकदा इन्स्टिट्यूटला व्हिजिट तरी करू शकता. हे पाहू शकता की हां ठीक आहे, तो वेळच्या वेळेला येतोय का, त्याची प्रोग्रेस कशी आहे, तो त्याची प्रॅक्टिस सगळी म्हणजे करतोय का? लक्ष ठेवून मान चला ठीक आहे, यायलाही जमत नाही, पण ऍटलिस्ट एक महिन्यात एकदा तुम्ही फोन तरी करू शकता, इन्स्टिट्यूटच्या त्याच्या ट्रेनर सोबत बोलू शकता, ऍडमिन टीम सोबत बोलू शकता की हा माझा मुलगा व्यवस्थित, पहिली गोष्ट तर तो कंटिन्युअसली अटेंड करतोय का, कारण मी त्याला मंथली खर्चासाठी पैसे देतोय, फीसाठी पैसे देतोय, त्याचा योग्य उपयोग तो तिथे करतोय ना, ही पहिली गोष्ट. बरं, आणि समजा टेक्निकल कळत नाही याचे काहीच प्रॉब्लेम नाही, पण तो त्याचं मेहनत व्यवस्थित घेतोय का, ट्रेनरकडून त्याचा काय फीडबॅक आहे, ट्रेनरचं काय म्हणणं आहे, तो शिकतोय का व्यवस्थित, किंवा ठीक आहे त्याला अवघड जाते मग तो मेहनत करतोय का, प्रॅक्टिस करतोय का. बरं, याच्यानंतर प्लेसमेंटसाठी तो काय तयारी करतोय का, त्याचं कम्युनिकेशन वगैरे इम्प्रूव्ह करतोय का, किंवा जे काही त्याच्यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातंय, सो तो ते कसं आत्मसात करतोय. आणि जेव्हा मुलाला माहिती असतं किंवा विद्यार्थ्याला माहिती असते की आपले पालक हे ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा फोन करून विचारतात आपल्याबद्दल, तो अजून दुपटीने मेहनत घेतोच, कारण मग त्याला कुठलेच फाटे फुटत नाही. भले मग कुठेतरी एखादा मित्र असेल, एखादा रूममेट असेल, काही टाइमपास म्हणेल, तो म्हणेल चला आज क्लास बुडून आपण पिक्चरच पाहायला जाऊ, कुठेतरी फिरायला जाऊ, अशा केसमध्ये हा मुलगा फसणार नाही आणि तो म्हणेल नाही, मला घरच्यांनी विश्वासाने या गोष्टीसाठी इथे पाठवलेलं आहे, याचा आउटपुट मी आधी घेईल, आधी स्वतःचं करिअर चालू करेल, मग पुढचं जे काय आहे ते. सो एवढं तरी कुठलेही पालक नक्कीच करू शकतात ना. हो, तेवढं तर आहे, जेणेकरून मुलांवरती पण एक प्रॉपर त्यांना एक शिस्त राहते. तर मंडळी, बरेच पालक, बरेच विद्यार्थी यांना बरेच प्रश्न असतात की पैसा खूप जास्त लागतो, आणि करिअरच्या बाबतीत जरी म्हटलं सर तर बरेच बाजारात असे अनेक कोर्सेस आहेत की पटकन 1 महिन्यात करा, 2 महिन्यात करा आणि लगेच तुम्ही IT मध्ये जा. यस इन्फोटेक कोणत्या संधी देतं आणि तुम्ही कसं मार्गदर्शन करतात पालकांना? यस इन्फोटेकमध्ये कसं आहे की सुरुवात होते की त्या स्टुडंटसाठी कुठलं IT करिअर बेस्ट सूट राहील. कारण बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी फक्त आपापल्या वर्गमित्रांचं ऐकूनच ठरवतात की मी काय केलं पाहिजे, किंवा कोणीतरी नातेवाईक वगैरे, म्हणजे त्यांचा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च नाही झाला पाहिजे. आणि पैशापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे मॅडम वेळ. कारण इथे IT इंडस्ट्रीमध्ये वेळ हा कन्वर्ट होतो तुमचा करिअर गॅपमध्ये. सो वेळ आणि पैसा ह्या 2 गोष्टी चुकीच्या ठिकाणी नाही गेल्या पाहिजे. सो यस इन्फोटेकमध्ये अगोदर प्रॉपर काउन्सिलिंग होतं की त्या स्टुडंटच्या प्रोफाईलनुसार कुठल्या IT करिअर ट्रॅकमध्ये त्याचा रिझ्युमे लवकर सिलेक्ट होऊ शकतो, कुठे त्याला लवकरात लवकर त्याचं सिलेक्शन होऊ शकतो, ते डिसाईड होतं. त्याच्यानंतर जे सगळे प्रॅक्टिकल ट्रेनिंग्ज आहेत, सगळ्या लेटेस्ट IT टेक्नॉलॉजीजचे, ते अगदी प्रॅक्टिकली शिकवले जातात, जेणेकरून टेक्निकल नॉलेज ते स्टुडंटचं चांगलं होतं. तिसरी गोष्ट आहे जी खूप प्रामुख्याने आम्ही याच्यावरती फोकस करतो की कम्युनिकेशन स्किल्सचे एव्हरीडे सेपरेट सेशन्स होतात, त्यासाठी सेपरेट ट्रेनरच आहे, जेणेकरून काय होतं टेक्निकल सोबत कम्युनिकेशन स्किल्समध्ये पण स्टुडंटची प्रोफाईल खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या स्टुडंटचा एक कोर्स कंप्लीट होतो किंवा कंप्लीट व्हायला येतो, तेव्हा पिक्चरमध्ये येते आमची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम, जी त्या स्टुडंटला शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स, प्लेसमेंट पण तुमच्याकडूनच दिली जाते. प्लेसमेंट तर स्टुडंटला मिळालीच पाहिजे ना, कारण त्याचसाठी तर हे म्हणजे प्लेसमेंट थ्रूच करिअर चालू होणार आहे, त्याचसाठी स्टुडंट स्वतःचा वेळ आणि पैसा सुद्धा इन्व्हेस्ट करतो. मग प्लेसमेंट टीम त्यांना शेड्यूल्ड जॉब कॉल्स प्रोव्हाइड करते आणि मग त्या इंटरव्ह्यूज थ्रू स्टुडंट सिलेक्ट होतात आणि त्यांचं बेस्ट IT करिअर हे चालू करतात. अरे वा, मस्त. तर मंडळी, बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असणार आहे. जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर कधी वाटत असेल की सरांचं मार्गदर्शन त्यावर असायला हवं, तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबरही देतोय आणि त्यांचं नाव, नंबर, सगळ्या गोष्टी आपण खाली देणार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना फोनही करू शकतात. आणि जर वाटत असेल की अजून एक पॉडकास्ट व्हायला पाहिजे, तर आपण सरांचा अजून एक पॉडकास्ट यावर घेऊ.
धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. ओके.